नमस्कार मित्रांनो, पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभागामध्ये काढलेल्या मोठ्या पदभरतीविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। आपण हा फॉर्म केव्हा, कुठे आणि या फॉर्मची शेवटची तारीख काय अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत चौकीदार या पदासाठी म्हणजे गट डी साठी ही जागा निघालेली आहे। यामध्ये एकूण पदसंख्या ही 416 आहे। याची शैक्षणिक पात्रता जर तुम्ही 10वी पास असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। केवळ आणि केवळ 10वी पास विद्यार्थ्यांना सुद्धा हा फॉर्म भरता येऊ शकतो। तर याची वयमर्यादा काय, 1 एप्रिल 2024 पर्यंत 18 ते 38 वर्ष असणे गरजेचे आहे। आणि जर तुमच्याकडे SC ST असे आरक्षण असेल तर 43 वर्षांपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। तर याच्या तारखा काय, हा अर्ज सुरू होण्याची तारीख 27 एप्रिल 2026 आहे आणि या अर्जाची शेवटची तारीख ही 18 मे 2026 पर्यंत रात्री 11:55 पर्यंत आहे। तर या फॉर्मसाठी लागणारे परीक्षा शुल्क किती, तर जर तुम्ही ओपन या प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी लागणार आहे। तसेच मागासवर्गीय किंवा अनाथ, दिव्यांग असे असाल तर तुम्हाला यासाठी 900 रुपये फी लागणार आहे। आणि जर तुम्ही माजी सैनिक असाल तर त्यासाठी तुम्हाला या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। तर याची निवड प्रक्रिया म्हणजे निवड ही कोणत्या माध्यमातून होते आणि याची वेतन श्रेणी काय आहे हे पाहू। निवड, उमेदवारांची निवड ही संगणकीय आधारे परीक्षेतील CBT गुणांच्या आधारे केली जाणार आहे। म्हणजे जे आपण कॅम्प्युटरवर परीक्षा देतो सरळ सेवेच्या त्याचप्रमाणे ही परीक्षा होणार आहे। याची वेतन श्रेणी काय, तर सुरुवातीला याची वेतन श्रेणी 15,000 रुपये ते 47,006 रुपयेपर्यंत आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला अधिक भत्ते म्हणजे जे सरकारचे भत्ते भेटतात ते भत्ते जर धरले तर तुमच्या पगारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। हा अर्ज तुम्ही कुठे करू शकता, तर हा अर्ज तुम्ही ऑनलाईन माध्यमातून करू शकता। हा अर्ज तुम्ही खालील दिलेल्या वेबसाईटवर किंवा पोर्टलवर जाऊन ऑनलाईनरित्या भरू शकता। अधिकृत माहितीसाठी म्हणजे तुम्हाला याचा जर GR पाहिजे असेल किंवा तुम्हाला याविषयी अधिकृत माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या tribal.maharashtra.government.in या वेबसाईटवर भेट द्या आणि या पदाविषयीची तुम्ही अधिक माहिती ऑफिशियलीरित्या पाहू शकता। जर तुम्हाला या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि अशाच अनेक जाहिराती सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।